नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 7 ठळक बातम्या। राज्यात 5 मोठे निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 4 फेब्रुवारी मंगळवार। शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत। पुढील 100 दिवसात ही सर्व पदे भरली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे। यान्वये महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल। त्यासाठी किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठाणे, धाराशिव, पालघर आणि बुलढाणा या विभागांना बसेस मिळाल्या आहेत। नव्या 200 बस दाखल झाल्या असून त्यांचे पासिंगचे काम सुरू आहे। येत्या 15 दिवसात पुणे विभागात 100 नव्या लालपरी दाखल होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। संजय राऊत काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात। दिल्लीतील काँग्रेस हायकमांडशी त्यांची चर्चा सुरू आहे। हा मोठा दावा महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्र्यांनी दावा केला की उद्धव ठाकरे यांचे खासदार दिल्लीत काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेत आहेत। ते काँग्रेसमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत। संजय राऊत यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी पुरेसे आमदार नाहीत आणि म्हणूनच ते काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी। बाजारपेठ असलेल्या तालुका स्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून यामध्ये माविमच्या जास्तीत जास्त महिला बचत गटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे बंधनकारक केले आहे। महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत एक सरकारी ठराव जारी केला आहे।